भाग 15. विनायकने फोटो आर्यनच्या हातात दिला. आर्यन त्या फोटोतील व्यक्तीकडे पाहत राहिला. अन्वी ही फोटो पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर प्रश्न होते. हा माझा वडील आहे. विनायकने शांत मान हलवली. हो, पण तुझ्या वडिलांचं खरं नाव तुला आजपर्यंत कुणी सांगितलं नाही. अन्वीचा आवाज थरथरला. मग त्यांचं नाव काय? विनायक म्हणाला, अर्जुन. आर्यनने आश्चर्याने विचारलं, अर्जुन? पण हे नाव मी बाबांच्या जुन्या कागदपत्रात पाहिलं आहे. विनायक म्हणाला, कारण अर्जुन आणि तुझ्या वडिलांचे संबंध फक्त शत्रुत्वाचे नव्हते, ते एकेकाळी जिवलग मित्र होते. अन्वीच्या डोळ्यात अश्रू आले. मग ते माझ्या बाबांपासून दूर का गेले? विनायकने उत्तर दिलं, कारण माधवने त्यांच्या आयुष्यात अशी परिस्थिती निर्माण केली होती की अर्जुनला स्वतःच्या मुलीपासून दूर जावं लागलं. आर्यन म्हणाला, पण अर्जुन कुठे आहे? विनायक शांत झाला. काही क्षणांनी तो म्हणाला, तो जिवंत आहे. अन्वीचा श्वास थांबला. जिवंत? विनायकने मान हलवली. हो, आणि तो सध्या आपल्या अगदी जवळ आहे. अभय अचानक पुढे आला. विनायक, आता थांब. विनायक त्याच्याकडे पाहून हसला. का? सत्य बाहेर येण्याची भीती वाटते? अभय म्हणाला, तू जे सांगतोस त्यात अर्ध सत्य आहे. आर्यनने अभयकडे पाहिलं. मग बाकीचं सत्य काय आहे? अभयने काही क्षण डोळे मिटले. अर्जुन जिवंत आहे हे खरं, पण तो तुमचा शत्रू नाही. अन्वीने विचारलं, मग तो कोण आहे? अभय म्हणाला, तो तुझा जन्मदाता आहे. पण त्याच वेळी त्याने तुझं आयुष्य वाचवण्यासाठी स्वतःला जगापासून लपवलं. अन्वी रडू लागली. मला त्यांना भेटायचं आहे. आर्यनने तिचा हात धरला. आपण भेटू. विनायक म्हणाला, भेटशील, पण त्याआधी तुला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल. अन्वीने त्याच्याकडे पाहिलं. काय? विनायक म्हणाला, तुझ्या आईच्या मृत्यूमागे अर्जुनचा हात नव्हता, पण त्याला तिच्या मृत्यूचं कारण माहिती आहे. आर्यनने विचारलं, मग त्याने इतकी वर्ष गप्प का बसावं? विनायक म्हणाला, कारण त्याला भीती होती की सत्य बाहेर आलं तर अन्वीचा जीव जाईल. अचानक बाहेर गोळीचा आवाज झाला. सगळे दचकले. काच फुटून गोळी भिंतीवर आदळली. अभयने ओरडून सांगितलं, सगळे खाली वाका. आर्यनने अन्वीला आपल्या मागे घेतलं. तू ठीक आहेस? अन्वीने मान हलवली. बाहेर अनेक लोकांच्या पावलांचा आवाज येत होता.
विनायकने खिडकीतून पाहिलं. माधवचे लोक आहेत. आर्यन म्हणाला. माधवला आपण इथे आहोत हे कसं कळलं? अभयने उत्तर दिलं. कारण आपल्या गटात अजूनही कुणीतरी त्याला माहिती देत आहे. सगळ्यांच्या नजरा एकमेकांकडे वळल्या. रोहनने शांतपणे विचारलं, म्हणजे आपल्यातला कुणीतरी गुप्तपणे माधवला मदत करतोय? अभय म्हणाला, हो. आर्यनने कठोर आवाजात सांगितलं. आज हे रहस्यही समोर येईल. अचानक मागचा दरवाजा उघडला. एक व्यक्ती आत आली. अन्वीने तिला पाहताच आश्चर्याने म्हटलं, आई. सुमित्रा धावत तिच्याजवळ आली आणि तिला मिठी मारली. अन्वी, माझ्या मुली. अन्वी रडत म्हणाली, आई, तुम्ही मला इतकी वर्ष सत्य का सांगितलं नाही? सुमित्रा म्हणाली, कारण मला तुझा जीव वाचवायचा होता. आर्यनने विचारलं, अर्जुन कुठे आहे? सुमित्राने त्याच्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात भीती उमटली. तो इथेच आहे. आर्यन दचकला, कुठे? सुमित्राने हळूच मागच्या दरवाजाकडे पाहिलं. दरवाजात एक सावली उभी होती. एक माणूस हळूहळू प्रकाशात आला. अन्वीने त्याच्याकडे पाहिलं. तिचे डोळे भरून आले. तो माणूस तिच्या समोर थांबला. त्याने थरथरत्या आवाजात फक्त एक शब्द उच्चारला, मुली. अन्वीच्या होठांवर हळू आवाजात निघालं, बाबा. आर्यन त्या दोघांकडे पाहत राहिला. पण त्याच क्षणी अभयच्या फोनवर एक मेसेज आला. त्याने मेसेज वाचला आणि त्याचा चेहरा पांढरा पडला. आर्यनने विचारलं, काय झालं? अभयने फोन आर्यनकडे दिला. मेसेजमध्ये लिहिलं होतं, अर्जुनला शोधूनही उपयोग नाही, कारण पुढचा वार त्याच्या मुलीवर होणार आहे. अन्वीने मेसेज पाहिला. आर्यनने तिचा हात घट्ट पकडला. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुला कुणीही हात लावू शकत नाही. अर्जुनने आर्यनकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर हलकं स्मित आलं. म्हणूनच मला तुझ्यावर विश्वास ठेवायचा होता. आर्यनने विचारलं, का? अर्जुन म्हणाला, कारण तुझ्यात तुझ्या वडिलांचं रक्त आहे आणि त्याच्या हृदयासारखंच प्रेमही. अर्जुन समोर उभा राहून आर्यन त्याच्याकडे पाहत होता. इतकी वर्ष ज्याला अन्वीने फक्त आठवणीत शोधलं होतं, तो आज तिच्या समोर जिवंत उभा होता. अन्वीच्या डोळ्यात अश्रू होते. तिने थरथरत्या आवाजात विचारलं, बाबा, तुम्ही मला सोडून का गेलात? अर्जुनने तिच्याकडे पाहिलं. मी तुला सोडलं नव्हतं.
मुली. मी तुला वाचवत होतो. अन्वी म्हणाली, पण मला तुमची गरज होती. अर्जुनच्या डोळ्यातही पाणी आलं. मलाही तुझी गरज होती, पण जर मी तुझ्याजवळ राहिलो असतो तर माधवने तुला जिवंत ठेवलं नसतं. आर्यनने विचारलं, मग माझ्या वडिलांनी तुमच्यासाठी स्वतःचा जीव का धोक्यात घातला? अर्जुन म्हणाला, कारण तुझ्या वडिलांना माहिती होतं की माधवचा खरा हेतू फक्त संपत्ती नव्हता. त्याला तुमच्या कुटुंबाची एक जुनी गुप्त कागदपत्र हवी होती. अभयने विचारलं, ती कागदपत्र कुठे आहेत? अर्जुनने आर्यनकडे पाहिले. तुझ्याकडे. आर्यन दचकला. माझ्याकडे? अर्जुन म्हणाला, हो, तुझ्या वडिलांनी ती तुझ्या जन्माच्या वेळी तुझ्या नावावर ठेवली होती. मृणाल म्हणाली, मग माधव इतकी वर्ष आर्यनच्या मागे का लागला? अर्जुन म्हणाला, कारण त्या कागदपत्रांमध्ये माधवच्या सर्व गुन्ह्यांचे पुरावे आहेत. आर्यन काही क्षण शांत राहिला. मग ती कागदपत्र मला कुठे सापडतील? अर्जुनने उत्तर दिलं, तुझ्या वडिलांच्या घरात. आर्यन म्हणाला, आपण तिथे आधीच गेलो होतो. तिथे काही मिळालं नाही. अर्जुन म्हणाला, कारण तुला शोधायची जागा माहिती नव्हती. अन्वीने विचारलं, मग कुठे? अर्जुनने तिच्याकडे पाहून सांगितलं, तुझ्या आणि आर्यनच्या पहिल्या भेटीचा फोटो जिथे ठेवला आहे त्या खोलीत. आर्यनच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. आपल्या पहिल्या भेटीचा फोटो? अर्जुन म्हणाला, हो, तो फोटो योगायोगाने काढला गेला नव्हता. अन्वीने आर्यनकडे पाहिलं. म्हणजे आपल्या पहिल्या भेटीमागेही बाबांचा हात होता? आर्यन म्हणाला, पण आपलं प्रेम? अर्जुन हसला. तुमची भेट मी घडून आणली असेल, पण प्रेम तुम्ही दोघांनी स्वतः केलं. अन्वीने आर्यनचा हात धरला. हेच माझ्यासाठी पुरेसं आहे. तेवढ्यात बाहेर जोरदार आवाज झाला. अभय खिडकीजवळ गेला. आपल्याला लगेच निघावं लागेल. आर्यनने विचारलं, माधव? अभय म्हणाला, हो, त्याला अर्जुन इथे असल्याचं कळलं आहे. अर्जुन म्हणाला, मला त्याच्याशी आता पळून नाही तर सामना करून बोलायचं आहे. आर्यन म्हणाला, मी तुमच्यासोबत आहे. अन्वी लगेच म्हणाली, मीही. आर्यन तिच्याकडे पाहून म्हणाला, तू इथेच राहा. अन्वीने डोकं हलवलं. नाही, इतकी वर्ष मला सत्यापासून दूर ठेवलं. आता माझ्या आयुष्याचा निर्णय मी स्वतः घेणार. आर्यनच्या चेहऱ्यावर अभिमानाचं हास्य आलं. ठीक आहे, आपण दोघं सोबत. सगळे जुन्या घराच्या मागच्या
गुप्त मार्गाने बाहेर पडले. पण घरापासून थोडं अंतर गेल्यावर अर्जुन अचानक थांबला. आर्यनने विचारलं, काका काय झालं? अर्जुनने मागे पाहिलं. आपल्या मागे कुणी आहे. सगळे थांबले. झाडांच्या सावल्यांमध्ये एक व्यक्ती उभी होती. आर्यनने टॉर्च त्या दिशेने वळवली. तो चेहरा पाहताच मृणालच्या हातातून फोन खाली पडला. नाही, आर्यनने विचारलं, कोण आहे? मृणालच्या डोळ्यात भीती होती. ती हळू आवाजात म्हणाली, हा तर माझा मामा आहे. पण तो 15 वर्षापूर्वी मेला होता. अर्जुनने गंभीर आवाजात सांगितलं, तो मेला नव्हता. तो लपला होता. त्या व्यक्तीने पुढे येत हसून म्हटलं, आणि आता तुमच्या सगळ्यांचा शेवट करण्यासाठी परत आलो आहे. आर्यनने अन्वीला आपल्या मागे घेतलं. पण त्या माणसाने बंदूक आर्यनकडे नाही तर अन्वीकडे रोखली. पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.